जेवण करण्यासाठी पन्हाळा इथे. बाई 5 तास नाही पूर्ण 7 तास लागले ट्रॅफिकच्या चक्कर मध्ये. आम्ही पूर्ण ट्रॅफिक मध्ये अडकून बसलो हा होतो. फक्त ट्रॅव्हलिंग मध्येच गेला. आमचा खूप प्लॅन होता हे पॉइंट कव्हर करायचे, पण काही झालं नाही. पण उद्या आम्ही खूप सारे पॉइंट्सला जाणार आहे. हा आमची एक ट्रिप. पूजा कुठे आहे? हाय, ही पूजा दिदी आहे. मी पुण्यात राहायचे, माझे शोज वगैरे असायचे तेव्हा. तर कधी कधी माझी बहीण रूमला नसायची, तर माझं जेवणाची वगैरे खूप काळजी तर पूजा ताई घ्यायची. सिस्टर सारखीच आहे माझी. जेवणाची नाही तुझीही काळजी घ्यायची. कंटिन्यू कॉल करायची, कुठे काय हे ते खूप विचारायची. मी खूप सारे शो केले कोल्हापूरमध्ये, तर खूप जास्त फिरलेले पण आहे. तर इकडचं वातावरण मला खूप भारी वाटलं. असं आमच्या जुन्नर सारखंच आहे. तर मी माझ्या बहिणीला खूप वेळा बोलली की तू चल एक कोल्हापूरला, भारी भारी. आज ती फायनली आली 1 वर्षानंतर. हा म्हणजे लिफ्ट पण खरंच म्हणजे आज आलं इतकं भारी वाटतंय. सगळं असं ग्रीनरी म्हणजे सेम म्हणजे जुन्नरला जसं वातावरण आहे ना, सेम तसंच कोल्हापूरचं वातावरण म्हणजे 1 नंबर वातावरण. अरे बापरे, हे काय? आम्ही आला खूप छान छान फोटोज काढले. आता आमचं छान असं इव्हिनिंगचं फोटोशूट झालंय आणि आता सेकंड पॉइंट अजून थोडंसं बाकी पूजा ताईचे स्ट्रीट शूट बाकी आहे. चला चला पुढे येते पुढे. काहीतरी बोला ग, काहीतरी ब्लॉग शूट करतोय, काय बोलायचं काहीच कळत नाहीये. हिला 4 वेळा विचारते मी काय बोलू, थोडं तरी सांग मला, काहीतरी टॉपिक सांग त्याच्यावर बोलू. मला असं वाटायचं की आपण असं म्हणजे ब्लॉगिंग स्टार्ट केलं की आपण काय पण बघतो करू शकतो. बट ऍक्च्युली जेव्हा आपण खरंच स्टार्टिंग करतो तेव्हा हा खूप मोठा क्वेश्चन पडतो की आता बोलायचं काय. म्हणजे लिटरली आम्ही असं नाही की आम्ही खूप बोलतोय वगैरे, असं काय नाही, पण असं युनिक वेगळं काय युनिकनेस नाही आमच्याकडे. सगळे यांनी माझे फोटो व्हिडिओ काढले पाहिजे, बिकॉज मी नाही का पोस्ट वगैरे करते, रील्स बिल्स करते. राहू दे, तर तुझंच काढायचं. आम्ही कधी फिरायला होतो, माझ्यानी काहीच व्हिडिओ फोटो नीट काढले नाही आणि जास्तीत जास्त मीच त्यांचे फोटोज व्हिडिओ सगळे क्लिक केले. आणले कशाला? त्यासाठीच आणले आणि मला त्यासाठीच आणलंय, फक्त फोटो व्हिडिओ काढलेत म्हणून. आणि इथं काय बोलते, तुझं 17 Pro दे, नाही तर मग तू त्याच्यासोबत ये. म्हणजे फक्त फोटो हाच होता टॉपिक. किती छान आहे बघा. माझं नको काढू. मग पुढे नाही आहे. सकाळी उठायला 5 आरती ना भेटली पाहिजे. तिने तर पॉइंटला गेले की पण कधी होतं ते सोडून बघ जरा दुसरं काहीतरी. कुठं गेलं तरी पन्हाळा बायांना चाला ना ही फिरायला कुठे नेत नाही म्हणून नाही का, हे मला कुठे नेतेच नाही, असं नाही तसं. आणि आता फिरवतोय तर चला चला घरी चला, पाय दुखतात ते, मला बाहेर ऍडजस्ट नाही होत. तेव्हा फिरवलं असतं तर तेव्हा नाही फिरवलं. तब मेरी पास मनी नाही था. फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. पहिलाच दिवस आहे ट्रिपचा, सक्सेसफुल झाली अशी बोलू नको. लय चांगलं थांबायचं आपल्याला. कहीं मुझे मेरा ये रास्ता है, क्यों ना जरा सा तो भटकता है. अब तो है नायाब ये सफर, जरा बहुत मेरी मंजिल से, लेकिन मेरी गुराह साहिल से. तू है तो है ख्वाब ये सफर. कहीं दिल ने थोड़ी सी बेईमानियां दी है, खूबसूरत सी परेशानियां. हमको प्यार हुआ, पूरी हुई दुआ. हमको प्यार अंधेरों ने कुछ ना कहा रे, नैनों ने तूने तो पल भर में चोर किया रे जिया मोरा जी. तर आता आम्ही आलेलो आहोत रंकाळा लेक. मी इथे 2 वेळा येऊन गेले ऑलरेडी, पण माझी बहीण फर्स्ट टाइम आली आहे आणि पूजा दिदी पण फर्स्ट टाइम आली इथे. मी आणि मम्मी आलेली ऑलरेडी. तर आता थोडं फोटोशूट करतो.
हाय. या बेस्ट फ्रेंड नाहीये, मला आधी ट्रिपला Enemies आहे. काय बोलणार नाही हे चालली की 2-4 सिक्के काढ. 2-4 काढतोय तुम्हाला ऑनलाईन सोडतो की. ऑनलाईन देतो ना. मला पण देतो. 10 रुपये मी घेऊनच जाणार. किती गर्दी झाली आहे बघा तुम्ही. इथे गेम आहे, कॉइन टाकायचं आणि त्या वाटीमध्ये पडलं तर एक्स्ट्राचे पैसे देतात. आता एन्जॉय करताय का? ठीक आहे, मग ठीक आहे. ते प्रॉफिटसाठी नाही, ॲज अ एन्जॉय जे नाही का टुरिस्ट येतात एक काहीतरी एंटरटेनमेंट म्हणून त्यांनी हा गेम काढलेला आहे. आणि हे लोक त्यातूनच कॉइन काढून त्यामध्येच टाकतात ते वापस. मनी वाटी ठेवली ना? हो बघा, 2 रुपये घेतले का 2 रुपये जीपे करते. एक पहिलाच गेला, झाली की झाला. तुमचे सेफ पुणे, सॉरी सेफ कोल्हापूर. पुणे ऑल्सो. आता आम्ही आलो जेवण करायला. दिल्ली चौकमध्ये मुरली हॉटेल आहे. मुरलीच आहे ना? प्युअर व्हेज आहे, खूप छान आहे जेवण, टेस्ट वगैरे इकडची. आणि उद्या तर मम्मी इकडे बघ ना. आके काय बोल. आके जेवण कसं आहे? छान. शुभ सकाळ. आज आमचा कोल्हापूरमध्ये दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरच्या आई महालक्ष्मी माता या मंदिरामध्ये. आणि खूप छान असं आमचं सकाळचं दर्शन झालं. आपण आणि 3 वाजता उठलो. सकाळी 3 वाजता उठलो होतो. छान असं सगळ्यांनी साडी वेअर केलेली आहे. 4:30ला आणि आम्ही थोडीशी मी late 4:30ला उठले. आवाज दिल्यानंतर ही उठलीये. मी 3:30ला उठली आणि मम्मी उठली 2:30 वाजताच. मम्मी उठून पुस्तकांत पण नाही. आता आम्ही बिंदू चौकमध्ये आहोत. ज्योतिबाला जायचंय. सुनील दादा येतात आहेत. मग आम्ही जाणार. हा आहे बिंदू चौक. ज्योतिबाच्या नावानं. आता आम्ही ज्योतिबाचं दर्शन केलं. आता रूमला जाणार, चेंज वगैरे करणार. नाही मी नाही चेंज करणार, मी हेच कपडे ठेवणार. नाही बाबा मी हेच कपडे ठेवणार, मला कंटाळा येतो. कुठे जाणार रे आपण? शाहू पॅलेसला. या दोघीचे एवढे भारी फोटो काढलेत, पण यांनी माझे एवढे भंगार फोटो काढलेत ना. 17 Pro Max फोन आणि काहीच यूज नाही. बघा काहीच या दोघी भुक्कड कशा खातात ते. कसं वाटलं तुझा वडापाव? सेम मॅगी. मेरा रब तुझ में ही बसता है, मेरे तो तेरी इबादत है. अशा प्रकारे चहा पिऊन आपण कोल्हापूर ट्रॅव्हल ब्लॉग एंड अप करतोय. कॉमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला.